राहुल गांधी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या छात्रों की गूंज या देशव्यापी अभियानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा काँग्रेसने NET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज बुलंद केला। पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेल्या अन्यायाचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत NET-UG पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी वारंवार खेळ करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत ह्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। यावेळी बोलताना ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितले की पेपरफुटी परीक्षा रद्द होणे, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रियेतील अनियमितता यामुळे देशातील तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। अनेक विद्यार्थी वर्षानुवर्ष कठोर परिश्रम करूनही अशा गैरप्रकारामुळे त्यांचे भविष्य अंधारात जात आहे। शिक्षण क्षेत्रातील ह्या गंभीर प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या अपयशी बाब असल्याचा आरोप त्यांनी केला। ठाण्यात यापूर्वी TET पेपरफुटीची घटना घडल्याचा उल्लेख करत अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पेपरफुटी मागील सूत्रधार, संबंधित अधिकारी, परीक्षा माफिया आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। राष्ट्रीय परीक्षा संस्थेसह संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे पुनर्गठन करून स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेसाठी निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याचाही आग्रह करण्यात आला। या पत्रकार परिषदेत विजेता अकॅडमीचे संचालक सतीश जाधव सर, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, ब्लॉक अध्यक्ष अजिंक्य भोईर, मनोज दुबे, राजेश मिश्रा, तरुण सिंग, ॲडव्होकेट मनोज डाकवे, गोपाळ सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते। छात्रों की गूंज अभियानांतर्गत 30 जूनपासून देशातील 28 शहरांमध्ये विद्यार्थी संपर्क, पत्रक वाटप, जनजागृती मोहीम, महाविद्यालय व वाचनालयांमध्ये संवाद तसेच पुढील टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय व मोर्चे आणि दिल्ली चलो आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे, असे यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। तसेच खासदार राहुल गांधी यांनी जो अभियान राबवलं आहे छात्रों की गूंज या अभियानाला सर्वांनी सहकार्य करावे, असे यावेळी विजेता अकॅडमीचे संचालक सतीश जाधव सर यांनीही आवाहन केले आहे। नुकताच जो नीट परीक्षेचा पेपर फुटला, लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अनेक विद्यार्थ्यांना नैराश्य आलं आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या। विद्यार्थ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची त्या ठिकाणी मागणी केली। खरं तर पेपर फुटणं हे त्या यंत्रणेचं पूर्णपणे त्या ठिकाणी अपयश आहे आणि शिक्षण मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो जर हिरावून घेतला जात असेल तर प्रत्येकाने त्या ठिकाणी, मग त्या ठिकाणी असणारे विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी दुसरे विद्यार्थी असतील, पालक असतील, इतर UPSC असतील, SSC असेल, या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे की जेणेकरून या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार आहे, आत्तापर्यंत 80 वेळा हा पेपर त्या ठिकाणी फुटला, 80 तर हा अधिकृत आकडा आपल्याकडे आला, त्याच्या व्यतिरिक्त किती वेळा फुटला असेल, किती विद्यार्थी त्याच्यामध्ये भरडले गेले, 27 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा नीट प्रकरणातला आपला आकडा आपल्या पुढे आला, परंतु या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग नाही, कुठल्याही प्रकारची कार्यवाही नाही। त्यामुळे राहुल गांधींनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि छात्रों की गूंजच्या माध्यमातून त्यांनी एक कोट्याला त्या ठिकाणी एक अभियान त्या ठिकाणी सुरू केलं आणि या अभियान पूर्णपणे देशभर त्या ठिकाणी नेण्यात आलं। 28 ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण ठाणे शहरामध्ये ही पत्रकार परिषद घेत आहोत। या सर्वांचा आवाज बनून राहुल गांधी पुढे आलेले आहेत की या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे। त्यांच्या 3 मागण्या आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने करतोय की कुठलीही परीक्षा ही पेपर लीक मुक्त परीक्षा झाली पाहिजे आणि आत्तापर्यंत ही जी पेपर फुटीची प्रकरणं झाली त्यांची चौकशी झाली पाहिजे। या चौकशी होऊन या दोषींवरती कार्यवाही झाली पाहिजे
आणि तिसरी गोष्ट अशी आहे की यांचं या सर्वांचं एक वार्षिक वेळापत्रक बनवलं गेलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि या भविष्याबरोबर कोणी त्या ठिकाणी खेळवाड करता कामा नये. त्यामुळे मी सर्वांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतोय की जसं राहुल गांधींनी छात्रोची गूंजच्या माध्यमातून मग आमच्या युवक काँग्रेस असेल, NSUI असेल, या ठिकाणी सहभागी होणार आहेत, जनजागृती या ठिकाणी करणार आहेत. आणि आपल्याला जरी शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करायचा असेल, पेपर फुटीमुक्त, कारण मी नेहमी म्हणतो की हे सरकार चोर आहे, हे आमदार चोर आहेत, हे खासदार चोर आहेत, आता या मुलांच्या परीक्षासुद्धा हे लोक चोरायला लागले, पेपर चोरायला लागले आणि मुलांच्या भविष्यामध्ये सुद्धा हे लोक हस्तक्षेप करायला लागलेले आहेत. त्यामुळे आपण प्रत्येकाने छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुल गांधींनी जे राबवलेलं अभियान आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनं करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु या प्रधानमंत्र्यांनी त्यांचा प्रधान असलेला प्रधानमंत्र्यांचा प्रधान धर्मेंद्र प्रधान याच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्यांच्यावरती केली नाही. त्यामुळे या नीट पेपर फुटीचं जे लोण आहे ते ठाणे शहरापर्यंत आलं आणि काल ठाणे शहरामध्ये TETचा जो शिक्षकांसाठीचा असलेला पेपरसुद्धा फुटला. त्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. लक्षात ठेवा, योग्य ती कार्यवाही न झाल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा धाक, ही जी काम करणारे लोक आहेत त्यांना राहिला नाही. त्यामुळे जो TET फुटीचा जो प्रकार झालेला आहे याचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्या पाठीशी कोण होते, यांचे आका कोण आहेत याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. नाहीतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल.